काय जीव वर आलाय, घाई लागली देवाला भेटायची. म्हणजे पाठलाग करत होतास माझा. पाठलाग मी तुझा? तुला असं का वाटतंय सत्यजित मी तुझा पाठलाग करतोय? खरं तर मी असं म्हणायला पाहिजे की तू माझा पाठलाग करतोयस, कारण तू मला मागण्या येऊन टाकतेस ना. हा? अजय, परवा मी तुला हे प्रॉमिस केलं की मी तुझा जीव घेणार, तो मी घेणार. मी माझं प्रॉमिस पूर्ण करणार, पण ते पूर्ण करण्याची घाई नाहीये मला जी. आणि तूही ती घाई करू नकोस. आयुष्य मिळालं ना, जगून घे. भुंकणारे कुत्रे चावत नसतात. तुझ्या नवीन मित्राला, आय मीन दादा होळकरला बघून पटलंय ना तुला? पटलंय ना? व्हेरी गुड. जा घरी जा. रस्ता तुझ्या मालकीचा आहे? नाही, रस्ता अजिबात माझ्या मालकीचा नाहीये, तो महानगरपालिकेच्या मालकीचा आहे. पण माझा हात माझ्या मालकीचा आहे. तो तुझ्या गालावर पडू शकतो. ट्रायल बघा. अरे ट्रायल काय, 3-3दा खाल्लायस आतापर्यंत. गुड नाईट. अनघा, ऐक, तुला आजच्या रात्रीत तुझं हे घर सुद्धा रिकामं करावं लागेल. हो, मला तासाभरात ग्रीन पार्क हॉटेलला भेट. का, कसं, काय सगळं नंतर सांगेन तुला. नघा, आपल्याकडे वेळ नाहीये. प्लीज वाद घालू नकोस माझ्याशी. अजयला कळलंय तू कुठे राहतेस ते. वाट बघतोय मी तुझी. बाय. बाबा गोळ्या घ्या. हे म्हणून अगं कोणता खजिना मला सापडलाय. फोटो कसले? अगं तुझी 10वी झाल्यानंतर आपण सगळे उटीला गेलो होतो ना, तेव्हाचे फोटो आहेत. अच्छा. अगं इतकी वर्ष सापडतच नव्हतं अल्बम. आता त्या जुन्या फाईलीमध्ये सापडला मला. बघ ना, बघ बघ बघ. मी बघते, तुम्ही आधी गोळ्या घ्या. अगं गोळ्या घेऊ नंतर ना, तू ठेव ना, मग नंतर घेतो मी. पहिले तू अल्बम बघ. बाबा ठेव 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 ठेव. हे बघ हे बघ. आपण बघ. बघू. बापरे बाबा, केवढी हॉरिबल दिसते मी यार. आणि गॉगल केवढा मोठा आहे माझा. तुमचा लावला असेल भाऊ. मधुरा, आई तर कंपल्सरी मधुराला 2 वेळा बंधायला लावायची. बापरे, विदाऊट मिशीचा काका. बापरे, केवढा हॉरिबल दिसतो काका आता. आणि आपण बघ, घोड्यावर बसलेला किशोर आणि अंकिताचा. अंकिता तर घोड्यावर जन्माला आल्यासारखीच बसली होती नाही? बाबा प्लीज, अंकिता काकू उत्तम रायडिंग करते, कळलं ना? हो माहितीये मला. अगं तिला दाखवण्याचा कार्यक्रम होता ना, तेव्हा तिचे काका म्हणाले सुद्धा होते की आमची अंकिता काय घोडा फेकते. किंवा मी शिवराज लाडूच म्हटलं होतं कानामध्ये, हिच्याशी जास्त भांडण वगैरे करू नको, नाहीतर तुझ्या अंगावर ते खरोखरचा घोडा फेकून मारेल. आणि इथे पण किशोरीच्या चेहऱ्यावरचे बाबा नका टरा गेली. बाबा पण आई कसली घाबरली होती घोड्यावर बसण्याआधी. खरं तर आईचं वजन मला घोड्यानं घाबरायला होतं. आणि हा बघा, हा बँगलोर स्टेशनवरचा फोटो आहे, आपल्या सगळ्यांचा एकत्र आहे. एका टीसीने काढला होता, मला आठवत अजून. या फोटोमध्ये आपण सगळे एकत्रित आहोत. आणि हा एकच फोटो असा की ज्यात आपण सगळे एकत्र आहोत. तेव्हा कुठे कल्पना होती या फोटो काढताना की आपले आयुष्य आपल्या सगळ्यांना वेगवेगळ्या रुळावरूनच घेऊन जाणार आहेत कायमची. बाबा कधी कधी ना या आठवणी पुन्हा पुन्हा बघावशा नाही वाटत मला. देव आपल्याशी किती वाईट वागला ना, याची सतत आठवण होत राहते. नाही बाबा, तसं नाही.
यावरून फक्त एवढंच सिद्ध होतं की देव आपल्यापासून आपली माणसं हिरावून नेऊ शकतो, पण त्यांच्या आठवणी नाही. या फोटोतली मधुरा, या फोटोतली आई आपल्यापासून कधीच कोणीच हिरावून नाही घेऊ शकत, कधीच नाही. हवीशी गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर आपणच आपलं कसं सांत्वन करावं नाही कोणी तुझ्याकडून शिकावं. बरोबर. आणि मला हवी असलेली आणखी एक गोष्ट आहे जी अजून झालेली नाही. कोणती? या गोळ्या तशाच आहेत, तुम्ही घेतल्या नाहीयेत अजून. असू दे की मला काही झालं नाही. बाबा, आर्ग्युमेंट नकोय मला. सांगितलं ना मला काही झालेलं नाहीये. हो, काही होऊ नये म्हणूनच ना या गोळ्या. घ्या बरं पटकन प्लीज. अगं नाही त्यापेक्षा एक काम कर, तुम्हाला काहीतरी ऍसिडिटीची वगैरे गोळी दे. अगं खरं सांगतो मला तसंच काहीतरी झालंच ना. जेवणानंतर जरा पोटात मळमळल्यासारखं झालं होतं आणि श्वास घेताना सुद्धा थोडासा त्रास होतोय. बाबा काय होतंय तुम्हाला? आपण डॉक्टरकडे जाऊया का? हे बघा तुम्ही- उभीच आईसारखं बोलू नकोस. अगं डॉक्टर कसं हवाय? एखाद्या अँटीसाइड घेतलं की बरं वाटेल मला. बाबा सगळ्या गोळ्या मी फ्रीज मध्ये ठेवल्या, चालली वरच्यावर लागतात ना म्हणून. मीच घेऊन होतो. नाही, तुम्ही बसा, मी आणते. चाललं की बरं वाटेल जरा. काय आहे बाबा? आणतो मी. तुमचा ना प्रॉब्लेम काय माहितीये का? तुम्ही कधी कोणाचं ऐकत नाही. आधी रात्रीचं जेवण कमी करा बघू तुम्ही, आणि ते ठेचा आणि लोणची खाणं आधी बंद करा, त्याच्यामुळे त्रास. बाबा, बाबा, बाबा काय होतं तुम्हाला? पूर्ण मावशी, पूर्ण मावशी, बाबा, बाबा, मावशी, बाबा, बाबा प्लीज डोळे उघडा ना. बाबा, मावशी या ना लवकर. बाबा. हा व्यंग बोल. कुठेस तू? बाहेर आहे मी जरा, पण घरीच चाललोय. बोल ना, तू टेन्शन मध्ये वाटतोयस, काय झालंय? हे बघ ऐक, आत्ताच वहिनींचा फोन येऊन गेलाय. थोड्या वेळापूर्वी बाबांना माइल्ड अटॅक आलाय. ओ गॉड. मी निघतोच आहे, मी तिकडे गेल्यावर तुला फोन करतो. ऐक, माझ्याकडे आता गाडी नाहीये, मला आमच्या गल्लीच्या नाक्यावर भेट 5 मिनिटात. मला पिकअप कर तिकडे. सत्यजित, व्यंग, मी येतोय तुझ्या बरोबर, मला पिकअप कर. बाय. ओके. डॉक्टर काही इट वॉज ए व्हेरी माइल्ड अटॅक, पण ही धोक्याची घंटा आहे. इथून पुढे त्यांची काळजी घेणं फार जरुरी आहे, म्हणजे त्यांचा स्ट्रेस कमी केला पाहिजे. बरं मला असं सांगा, एखादी अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे ते सतत टेन्शन मध्ये असतात, म्हणजे घरगुती किंवा बिझनेस? नाही, बिझनेस मधून तर ते जवळजवळ सेमी रिटायरच झालेत. माझा काकाच सांभाळतो सगळं. आणि घरचं म्हणाल तर जनरलीच त्यांना आमची काळजी असते तशी, म्हणजे माझीही माझ्या मुलीची. पण ते रिकव्हर झाले की मी बोलीन त्यांच्याशी. शक्य झाल्यास काही दिवसांसाठी एखादी नर्स अपॉइंट करा, म्हणजे त्यांची जास्त चांगली काळजी घेता येईल. डॉक्टर थँक्स अ लॉट. तुम्ही एका कॉलवर एवढ्या रात्री. आभार मिस्टर वाडेकरांचे माना. त्यांनी एका क्षणाचाही विलंब न करता मला तो कॉल केला. दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. काळजी घ्या आणि काही लागलं तर मला कळवा. बर. वहिनी, बाबा कसे आहेत आता? डॉक्टरनी काही सांगितलं? हा, बाबा ठीक आहेत आता, म्हणजे कुठलाही धोका नाहीये त्यांना. औषधं घेतलीत त्यामुळे झोपलेत आता. नाही, पण हे झालं कसं? काही कळतच नाहीये. आम्ही छान फोटो बघत होतो, गप्पा मारत होतो, आणि अचानक बाबा. मंजिरी, नाही, पण डॉक्टर म्हणतात की स्ट्रेसमुळे झालं हे सगळं. काळजी घ्यायला सांगितली. मंजिरी, अगं स्वप्नीलराव बोलावते ती. अहो मी आलेच. तुम्ही यांना पाणी. वहिनी राहू दे. अहो आणते की.
मी आलेच. सत्यजित थांब. तू कुठे झालायस? आत तिला गरज आहे माझी. तू बघितलंस ना ते किती हळदी झाले. मी आलो. एक मिनिट बाहेर आहे जरा. का? ये तर मी सांगू. अरे ये तू. विवेक, हे काय 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 करतोयस तू? काय चाललंय? सत्यजित तू आता आज जाऊन काहीच होणार नाही. का? अरे मंजिरी एकटी आहे. ती स्वतः खूप मोठ्या शॉक मध्ये. तिला गरज आहे माझी. ती स्वतःहून हे सांगत नसली तरी तिची हीच इच्छा असणार की मी इथे थांबावं आणि सगळी सिच्युएशन सांभाळावी. सिच्युएशन काय सांभाळायची? डॉक्टर आत्ताच येऊन गेले. त्यांनी सांगितलं की आता बाबा आउट ऑफ डेंजर आहे. काळजी करण्यासारखं काही नाहीये. त्यामुळे उगाच तू इथे थांबून नको ती सिच्युएशन क्रिएट करशील. तुला काय वाटतं की मी काय इकडे तमाशा करायला आलो? अरे त्या माणसाशी माझं कितीही भांडण असलं तरी तो एकमेव माणूस आहे ज्याला आयुष्यात मी बापाचा दर्जा दिला होता. त्यांची काळजी वाटते म्हणूनच. सत्यजित मला तुझी काळजी कळतीये, पण आता उगाच सगळ्यांसाठी गोष्टी ऑकवर्ड करून ठेवू नकोस. मला सांग, मंजिरी वहिनी आता बाबांच्या तब्येतीची काळजी करायची का तुमच्या दोघांमध्ये असलेल्या तणावाची? तू इथे थांबून प्रॅक्टिकली काहीच होणार नाहीये. बरोबर. प्रॅक्टिकल गोष्टींची काळजी घेण्यासाठी तो बसलाय ना स्वप्नील वाडेकर. आता कळलं ना तुला मी तुला इथून जायला का सांगतोय ते? सत्यजित बघ, मला कळतंय की तुझ्यासाठी हे सगळं खूप कठीण आहे, पण आता आपल्या भावनांचा विचार करायची ही वेळ आहे का? सांग बरं. निदान तिला बाहेर येऊन मला भेटायला तरी सांगशील? जायच्या आधी एकदा प्लीज. मी पाठवतो त्यांना बाहेर, पण तू इथेच थांब. हे डॉक्टरांनी औषधांचा सगळा चार्ट दिलेला आहे आणि उद्या सकाळी न्यूट्रिशनिस्ट येतील, त्या डाएट प्लॅन देतील. बरं, फुल टाइम नर्ससाठी मी एका एजन्सीशी बोललेलो आहे, माझ्या मित्राचीच आहे. त्या पण उद्या आहेत. स्वप्नील, आय नो मी असं बोललेलं तुला आवडणार नाही, पण थँक्यू सो मच. वेल, हे मला अजिबात आवडलेलं नाही, पण काय, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण बऱ्याच वेळा याच दुबळ्या शब्दांचा आधार घेतो. सो नो प्रॉब्लेम. खरंच आज जर तू नसतास तर. नो, मी कसा नसतो? म्हणजे मी असण्याची व्यवस्था माझ्या आई बाबांनी 30 वर्षांपूर्वीच करून ठेवली होती ना. बॅड जोक. पण एवढ्या रात्री आमच्याकडे हेच मिळू शकतं. बरं, मी आज रात्री इथेच थांबतो. म्हणजे रात्री जर काकांना जाग आली आणि त्यांना बाथरूमला वगैरे जायचं असेल तर इनफॅक्ट तू जाऊन झोप. प्रिन्सेस शुभ्रा एकट्या असतील. अरे नाही नाही, पूर्णा मावशी आहेत ना तिच्यासोबत. मी थांबते इथे बाबांजवळ. उलट तू म्हणजे. वहिनी आता बरेत, आता झोपलेत जरा. गुड. सत्यजित बाहेर वाट बघतोय तुमची, त्याला जरा बोलायचंय तुमच्याशी. बरं, मी आलेच. हाय, मी स्वप्नील वाडेकर.
विहंग भोसले. विहंग भाऊजी सांगत होते की तुम्हाला बोलायचंय माझ्याशी. बोलायचं म्हणजे काय, मी निघतच होतो, म्हटलं जायच्या आधी एकदा भेटून घ्यावं म्हणून. थँक्स. कशाबद्दल? नाही, एवढ्या रात्री आलात तुम्ही. एवढं पर्क नको का करूस मंजिरी. हवं तर शुभ्राला भेटू शकता तुम्ही. पण झोपली ती. आता झोपलीये तर झोपू दे. मी उद्या सकाळी. तसं काळजी करण्याचं काही कारण नाहीये. अच्छा, म्हणजे मी येण्याची गरज नाही असं सांगतेस तुम्हाला? नाही, म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला. विहंग म्हणतो तेच बरोबर आहे. मी इथून गेलेलंच बरं. साधी 2 वाक्य बोलताना सुद्धा किती ताण आहे आपल्या दोघांमध्ये. आणि सध्या तुझ्या डोक्यावर यापेक्षा खूप मोठी टेन्शन्स आहेत. एकच रिक्वेस्ट आहे म्हणजे, कुठलीही गरज लागली, अगदी कुठलीही, प्लीज हक्कानं फोन कर. प्लीज, मी विनंती करतो तुला. प्लीज तुम्ही असे हात नका जोडू माझ्यासमोर. आपल्यात काहीही असलं किंवा नसलं तरी तुम्हाला असा हात जोडताना नाही पाहू शकत मी. माझा अहंकार दुखावतो मग. चला, प्रेमानं नाही पण निदान अहंकारानं तरी अजून जोडून ठेवलंय आपल्याला. हेही नसे थोडके. एनिवे, मी येतो, तू काळजी घे. दादा 2च्या सुमारास घरी आला. सहज म्हणून विचारलं उशीर का झाला, तेव्हा त्यांनी सांगितलं. आता कशी आहे त्यांची तब्येत? आउट ऑफ डेंजर आहेत एवढंच कळलं. विहंग तिथे रात्रभर होता. खर तर सत्याने थांबायला हवं होतं. कदाचित मंजिरीनं जायला सांगितलं असेल त्याला. असेल, तसंही असेल. मग आता आपण कसं काय करायचं? नाही म्हणजे बघायला जायचं, भेटून यायचं, का निदान फोन तरी करायला हवा ना? आता विचार कसला करतेस? विचारपूस करावीशी वाटली तर फोन लाव. आणि एक गोष्ट लक्षात घे शाले, मंजिरी आपणहून आपल्यापासून लांब गेली आहे. आपण बी तिच्यापासून अंतर ठेवायला लागलो तर या नात्याचं काही खरं नाही. हे बघ, आपली ती सून आहे तेव्हा आपण बी तिच्या संग सुनेशी वागतोय तसंच वागायचं. कळलं? करते, थोड्या वेळाने फोन करते. ती टेन्शन मध्ये